कॉलेजच्या मुलांच्या सोबत एकाच बेडवर शरीर संबंध, पुढे घडले भयंकर, ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल। उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात घडलेली ही घटना एखाद्या थरारक चित्रपटाच्या कथेसारखी वाटावी अशीच एक होती, पण दुर्दैवाने ती पूर्णपणे खरी होती। प्रेमातून सुरू झालेलं नातं अवघ्या 4 महिन्यामध्ये रक्तरंजित शेवटाला पोहोचेल याची कल्पनाही कोणी केली नव्हती। त्याने तिच्याशी प्रेमविवाह केला होता, पण तिचं त्याची लाडकी बायको त्याला एका रात्री 2 तरुणांसोबत कामक्रीडा करताना सापडली। मग सगळेच बिघडून गेले। त्यातून जे घडले ते वाईटच होते। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। फतेहपूर जिल्ह्यातील महानपूर गावामध्ये राहणारा सचिन सिंह आणि त्याच गावातील श्वेता सिंह यांची ओळख प्रेमामध्ये बदलली। दोघांनी कुटुंबाचा विरोध पत्करून कोर्ट मॅरेज केलं। सुरुवातीचे काही दिवस स्वप्नासारखे होते। नव्या संसाराची, नव्या आयुष्याची स्वप्न दोघांच्या डोळ्यामध्ये होते। लग्नानंतर ते सुरतला गेले, जिथे सचिनने एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी धरली। पण महिनाभरातच परिस्थिती बदलली। खर्च, नोकरीची अस्थिरता आणि घरची ओढ यामुळे दोघे कानपूरला परतले आणि महाराजपूर परिसरातील रुमा भागामध्ये भाड्याच्या घरामध्ये राहू लागले। सचिन रिक्षा चालवू लागला। संसार कसा बसा चालू होता, पण नात्यामध्ये हळूहळू ताण वाढत गेला। सचिनला श्वेताच्या वागण्यामध्ये बदल जाणवू लागला। ती नेहमी फोनवर असायची। अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉल्स, मेसेज आणि अचानक तिच्या खात्यामध्ये येणारे पैसे हे सगळं संशयास्पद वाटू लागलं होतं। श्वेता मात्र नेहमीच सांगायची की हे पैसे तिच्या आजीकडून येतात, पण खरी गोष्ट वेगळीच होती। श्वेता जवान होते, सडपातळ बांधा, गोरापान रंग आणि बिनधास्त स्वभाव यामुळे तिच्याकडे कोणी आकर्षित होत असे। तिच्या सडपातळ देहावर जवानीच्या खुणा उमटू लागल्या होत्या, त्यावर अनेकाची नजर फिरत होती। तिचे हे मादक रूप अनेकांना घायाळ करत होते। सचिननेही तिच्या या मदमस्त देहासाठी सारे काही सोडले होते। तिच्याशी लग्न करून तिला कायमची आपली बनवली होती। रात्रीच्या एकांतात तिचे मदमस्त जवानी तो चाकत होता। ती कसलाही आडा पडता न ठेवता सारा जवानीचा खजिना त्याच्या ताब्यात देत होते। त्याला उत्तेजित करत होते। त्याला रोज नवा खेळ खेळण्यास उत्तेजित करत होते। तिच्याकडूनच कामक्रीडेचे नवे खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळत असल्याने तो सुखात डुंबत होता। तिच्यापेक्षा जास्त काहीच नाही असे त्याला वाटत होते। त्याला भरभरून सुख देत त्याने तिला आपल्या कब्जातच केले होते। तो तिच्यासाठी काही करण्यास तयार होता, पण तिचे तसे नव्हते। तिला भरभरून शरीर सुख घेण्याची प्रबळ इच्छा होत असे। ती एकट्या सचिनकडून सुख घेऊन समाधानी नव्हती। तिची नजर बाहेरही भिरभिरत होती। ती राहत होती त्या घरासमोरच्या एका खोल्यामध्ये कॉलेजला जाणारे विद्यार्थी राहत होते। 20 ते 22 वर्षांच्या या पोरांच्या मनातही वासनेचा खेळ सुरू झालेला होता। ती पोरं वकवकल्या नजरेने येणाऱ्या जाणाऱ्या बायांकडे बघत असायची। भागातल्या पोरी बायकांशी ओळख वाढवण्याचा, सलगी करण्याचा प्रयत्न करायची। श्वेतालाही काही तरुणांचे मेसेज येत होते। सोशल मीडियावर तिचे देखणे फोटो पाहून अनेक जण तिची स्तुती करत होते। तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होते। त्यातून तिची काही तरुणाशी मैत्री झाली होती। ती फोनवर त्यांच्याशी चॅटिंग करत असे। दिवसभर ती रिकामीच असे, तर ती पोरही रिकाम टेकडीच होती। त्यामुळे त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी रंगत होत्या। होता होता अश्लील मेसेज, व्हिडिओ, फोटो यांची देवाणघेवाण सुरू झाली। तिच्या उत्तेजना आधीच जास्त होत्या, त्यात या नवजवान पोरांच्या बोलण्याने ती जास्तच पिसाळली आणि तिने एकाला प्रतिसाद दिला। त्या दोघांची चावट चॅटिंग इतकी वाढत गेली की एक दिवस तो पोरगा तिच्या घरात शिरला। तिला काय बोलावे हेच सुचेना। विशीच्या त्या नवजवान पोराने तिला मिठीमध्ये घट्ट आवळले आणि जोरजोरात चुंबने घेण्यास सुरुवात केली। ती त्याला अडवू पाहत होती, पण त्याचा जोरच इतका होता की तिलाही ते आवडले। तिने हसत हसत त्याला मिठीमध्ये घेतले। त्याचे हात तिच्या शरीराचा जो भाग मिळेल तो कुस्करत होते। तो वेड्यासारखा तिच्या शरीराचे मर्दन करत होता।
तिच्या ओठांचे गालांचे चुंबने घेत होता. तिच्या भरलेल्या स्तनांचे मर्दन चूषण करण्यामध्ये तो बुडून गेला होता. त्याला काहीच सुचत नव्हते. काय करू आणि काय नको असे झाले होते. त्याची ही स्थिती ओळखून तिनेच त्याला आपल्यामध्ये सामावून घेतले. तो पूर्ण आवेगाने तिच्याशी एकरूप झाला. जोरदार समागमानंतर तो शांत होऊन तिच्या मिठीमध्ये विसावला. तेव्हा ती तृप्त झाली होती. त्यांच्यातील हा खेळ रोजच सुरू झाला. श्वेता रोज नवा खेळ खेळत होती. तिच्याकडे आता प्रियकर होता, पती होता. 2 पुरुषांशी खेळताना तिला वाटले की दोघे एकाच वेळी बेडवर असतील तर, पण ते शक्य नव्हते. दरम्यान प्रियकराच्या मित्राला या प्रकरणाची कुणकुण लागली होती. तो मित्र आता तिच्या भोवती घुटमळू लागला. मित्राकडे मलाही भाभीबरोबर संबंध ठेवायचे आहेत तो विचार असे म्हणू लागला होता. अखेर तिला तिच्या प्रियकराने सांगितले, माझ्या मित्रालाही तू आवडतेस, त्यालाही करू देणार का? सुरुवातीला नकार देणारी श्वेता नंतर तयार झाली. आता तिचे 2 प्रियकर झाले. ते दोघे महाविद्यालयीन शिक्षण घेणारी मुले होती. वासनेने वकवकलेली होती. श्वेतासारखी तरुणी मिळाल्याने ते आपापल्यासारखे संधी मिळेल तेव्हा येत होते आणि तिच्याशी संबंध करत होते. भर दिवसा 2 नवतरुणांना नागवे करून ती सुख घेत असे. हे अत्यंत निंदाजनक असले तरी तिला त्याची जाणीव नव्हती. सचिन दिनांक 13 जानेवारी रोजी फतेहूरच्या चौडघरा येथे गेला होता. तो रात्री उशिरा किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी येणार असल्याचे त्याने तिला सांगितले होते. रात्रीचे 10 वाजून गेले. आता काय तो परत येणार नाही असा तिचा समज झाला. त्यावेळी ती त्या मुलांबरोबर चॅटिंग करत होते. चॅटवर घाण बोलून तिची वासना भडकली होती. तिने त्या पोरांना सांगितले की आज रात्री तिचा नवरा घरी येणार नाही. त्या पोराने लगेच विचारले, मग आम्ही येऊ का? मस्त मजा करू. त्यावर तिने होकार दिला आणि काही वेळातच ते 2 मित्र तिच्या घरी आले. आजची रात्र त्या तिघांचीच होती. त्या दोघांनीही कपडे उतरवले, तिलाही नग्न केले आणि एका बेडवर ते तिघे काम क्रीडा करू लागले. तिघे बेभान झाले होते. 2 नागव्यात नवतरुणांना 2 बाजूला घेऊन श्वेता संभोगाच्या अनेक तराक करू लागले होते. आपण आपल्या पतीच्या विश्वासाचा घात करत आहोत याचे तिला भान नव्हते. पण तिच्या या पापाचा घडा भरला होता. मध्यरात्र उलटून गेले होते. त्या तिघांचा नंगाना सुरू झालेला होता. रात्रीचं 1 वाजले होते आणि सचिन घरी परतला. घरी पोहोचल्यानंतर सचिनने जे काही पाहिलं त्यामुळे तो प्रचंड संतापला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याची पत्नी श्वेता 2 तरुणांसोबत अंथरुणावर आक्षेपार्ह अवस्थेमध्ये होते. संबंधित तरुण हे जवळच्याच कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असून ते सचिनच्या घरासमोरच राहायचे. त्यावेळी रागाच्या भरामध्ये सचिनने त्या तिघांचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला, कारण त्याला पुरावा हवा होता. मात्र श्वेता तसेच तिच्या प्रियकराने त्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या भांडणाचा आवाज ऐकून शेजाऱ्याने 112 नंबरवर कॉल केला. त्यानंतर पोलीस तिथे पोहोचले आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तिथे चौकशीनंतर पोलिसांनी सचिन आणि श्वेताला समजावून घरी पाठवले आणि त्या 2 तरुणांना ताब्यात घेतले. घरी पोहोचल्यानंतर त्याच्या श्वेतासोबत मोठे भांडण झाले. त्यावेळी श्वेताने त्याला धमकी दिली की सकाळपर्यंत मी त्या मुलांना सोडवून आणेन. तू मला मारून टाकलंस तरी चालेल, पण मी त्या मुलांसोबतच राहणार असे तिने त्याला धमकावून सांगितले. हे ऐकून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने रागाच्या भरामध्ये श्वेताचा गळा आवळला. ती तडपडू लागली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तो इतका चिडला होता की जास्तच ताकदीने गळा आवळत तिचा खून केला. अखेर तिचा श्वास थांबला. तसा तो भानावर आला. आपल्या हातून खून झाल्याची जाणीव त्याला झाली. सचिन काही वेळ तिच्या मृतदेहाकडे पाहत बसून राहिला. त्यानंतर त्याने मृतदेह चादरीमध्ये गुंडाळला आणि खोलीतच ठेवला. सकाळ होण्यापूर्वीच तो थेट महाराजपूर पोलीस ठाण्यामध्ये गेला आणि स्वतः गुन्हा कबूल केला. मी माझ्या पत्नीचा गळा दाबून तिला मारला आहे. मृतदेह घरामध्ये आहे असं सांगताना त्याचा आवाज थरथरत होता. पोलिसांनाही हे ऐकून धक्का बसला. तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले. खोलीतील बेडवर चादरीमध्ये गुंडाळलेला श्वेताचा मृतदेह आढळला. फॉरेन्सिक टीमने तपास केला.
मोबाईल रेकॉर्ड्समध्ये श्वेताच्या खात्यामध्ये त्या तरुणांच्याकडून पैसे ट्रान्सफर झाल्याचे पुरावे मिळाले। सचिनने सांगितले की त्याला त्याच्या पत्नीवर आधीच संशय होता, कारण श्वेता नेहमी तिच्या आजीने ते पैसे पाठवल्याचं सांगायची। महाराजपूर पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीला अटक केली असून त्यांच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। तसेच दोन्ही तरुणांचीही चौकशी सुरू आहे। पोलिसांचं म्हणणं आहे की हे अनैतिक संबंधाचे प्रकरण असल्याचं स्पष्ट होत आहे।